नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं सगळ्यांचं. कशा आहात सगळं, बरे आहेत ना? चला, मी आता मध्ये 2-3 दिवस पूर्वी मी मेकअपचं सामान घेतलेलं, तर सगळे लोक बोलले मला की स्मिता तू मला तुझा मेकअप आम्हाला दाखवतो कशी करते. तर मी तर एकदम साधा सिंपल करते, मला काही वेगळं येत नाही, काहीच नाही. तर मी आपलं एकदम एक यूट्यूबर आहे म्हणून माझ्याकडे ते मेकअपचं सामान नाही म्हणून मी ते सामान घेतलं आणि बघायला गेलं तर माझा एकदम सिंपलचा असतो मेकअप. ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते, कारण तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट अशा केल्या होत्या की स्मिता मेकअपचा व्हिडिओ टाकणार, मेकअपचा व्हिडिओ टाकणार. तर तुम्हाला एक सांगते, माझं मेकअपचं सामान एक तुम्हाला सांगते. हे फाउंडेशन, हे आहे तुम्ही आता ओळखून जावा हे सगळं काय आहे ते. ठीक आहे, हे बघा. जर आपण आहे ना, आता पहिली गोष्ट हे हे आहे फाउंडेशन. ठीक आहे, म्हणजे मला ह्याचा इंग्लिश मला वाचता येत नाही, पण तुम्ही हे समजून जावा. हे आहे मतलब फाउंडेशन, सॉरी हे फाउंडेशन आहे आणि हे लिक्विड आहे. ठीक आहे, तर हे बघू. त्याच्यानंतर हे आहे क्रीमचं, म्हणजे मेकअप करायचं पहिलं हे आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला प्रायमर का काय तर बोलतात बघा असं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आहे आपलं आयनर. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आहे आपलं लिपस्टिक. ठीक आहे, तर तुम्हाला हे लिपस्टिक लावू शकतो किंवा जे तुम्हाला सेट आवडतो हे पण आहे. असे आपल्याकडे 2-3 लिपस्टिक आहे आणि ॲब्रो पेन्सिल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला आता मेकअप केला ना, ह्या मेकअप तुम्हाला सूट नाही झाला तर तुम्ही हे ह्याने तुम्ही क्लीन करू शकता मेकअप. ह्याच्यासाठी हे सगळं आणलं आहे. तर सबसे पहिले माझ्या तुम्हाला मी दाखवते ह्याला म्हणजे आता ह्याला मला नाव माहीत नाही, मला इंग्लिश वाचता येत नाही, म्हणजे आहे तर तुम्हाला स्पष्ट बोलते मी तुम्हाला, पण तुम्ही ते समजून जावा. प्लीज कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करा, कोणाची मजा करू जाऊ नका. कोण तुम्ही शिकला म्हणून तुम्हाला येतं म्हणून असं समजू नका. कसं असतं, अनपढ गवार पण लई मोठं होतं, माहीत आहे का? उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन, नाव सांगायचं पण मला इच्छा आहे, पण नाही मला नावं कोणाची घ्यायची आणि कोणाच्या नावाने मला काय फेमस नाही व्हायचं. मी आजपर्यंत कधी कोणाची नावं नाही घेतली, पण ज्याला पण आपण अनपढ आणि ज्याला तुम्ही हसता ना, ते एक दिवस एकदम हिरा बनतोय, हिरा. बरोबर आहे का नाही? आता आपल्यासमोर एक हिरा आहे, ते नाव नाही सांगू शकत, पण तुम्हाला लोकांना, खूप लोकांना कळलं, तेव्हा तुम्ही मला अनपढ गवार समजू नका. मी पण एका दिवशी हिरा बनवून दाखवेन तुम्हाला. ठीक आहे, तर जाऊ द्या. हे आहे आपलं निव्याचं बॉडी वेशन आहे. तर सगळ्यात, आणि हे आपलं बघा, हे चेहरा हे झाल्यानंतर थोडंसं ब्रश मारायचं. ठीक आहे, तर आता हे बघा तुम्हाला सांगते. हे सगळ्यात पहिलं आपल्याला हे थोडंसं लावायचे. हे काय करायचं, थोडंसं लावायचं आपल्या तोंडाला. बघा मेकअप करताना तुम्ही सांगते, असं करून हे थोडंसं असं करून हे दोन्ही हाताने आपलं असं चोळा. आता मी आंघोळ करून आल्याबरोबर मी इथं बसली. ठीक आहे, हे बघा असं. ह्याला मी 2 मिनटं थांबवायचं. नंतर हे आहे बघा, 2 मिनटं मी थांबवते. ठीक आहे, तर हे आता 2 मिनटानंतर हे बघा, ही क्रीम आहे. ह्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय बोलतात, मला येत नाही बोलता, पण तुम्ही एवढंच घेते. जास्त मला काय जास्त दिवस टिकवायचं आहे, मला काय संपून टाकायचं नाही सगळंच, आणि मला सिम्पलसा मी करते. हे आहे प्रायमर. ठीक आहे, हे लावते. तर आता ह्याला मी असं करू थोडंसं लावून घेते. क्रीम लावायचं पहिलं ना, थोडंसं अजून घेते, लईच थोडंसं लावलं मी कसं आहे भावानं, हे पण लई महागाचं आहे, मला सगळं टिकून वापरायचं आहे म्हणून. हे आता हे असं करून हे सगळं लावायचं. हे क्रीम म्हणजे फाउंडेशन करायच्या आधी हे सगळं लावून घ्यायचं आपलं एकदम. ठीक आहे, म्हणजे आपला चेहरा एकदम मस्त, आपली चेहऱ्याला ग्लो येतो एकदम. हे बघा, आता तुम्ही लोक लय हसणार आहे माझ्या व्हिडिओला, पण तुम्ही हसा, काय करणार आहे? शेवटी मी अनपढ गवार नापास, 5वी नापास आहे. हसणाऱ्याचं दात दिसतात बघणाऱ्याला, आणि छान कमेंट करणाऱ्याला दुवा भेटल माझी. ठीक आहे, हे बघा, हे 2 मिनटानंतर लावलं. त्याच्यानंतर हे बघा चेहऱ्याला मस्तपैकी ग्लो आला एकदम. बघितलं? आता हे डाग थोडेसे दिसतात ना माझे, थोडेसे डाग असं बाहेर तर बाहेर थोडेसे डागच आहेत, जास्त काही डाग नाहीत माझ्या चेहऱ्याला. तर हे आहे मतलब लिक्विड. तर हे तुम्ही ह्या कंपनीचं घेऊ शकता किंवा कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, पण चांगलं कंपनीचं घ्या. आता हे बघा, मी जास्त नाही घेत, मी थोडंसं घेतलं आहे, कारण की मला हे पण टिकवायचं आहे, कारण की मला एवढं मी खर्च करू नाही शकत. ठीक आहे, हे बघा, हे आता आपलं असं बोटं लावायची. अशा बोटाने हे लावायचं. हे लावू शकता, बोटाने लावू शकता, हे असं लावू शकता. आणि तुम्हाला एक सांगते, तर तुमची ही लिपस्टिक तुम्हाला जर कुणाला लावायची असेल, ह्याच्या होटाची त्याच्या होटाची लावत जाऊ नका. होटाला इन्फेक्शन होतं. तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही एक आहे ना, आपला एक ब्रश असा घ्यायचा, म्हणजे छोटासा ब्रश असतो, त्या ब्रशनी लावायला द्यायचं लोकांना. आपल्या ब्रशनी कुणाला दावा द्यायचं नाही.
म्हणजे आपलं पण इम्प्रेशन त्यांना जाणार नाही, त्यांचं पण इम्प्रेशन आपल्याला जाणार नाही. बघा एखादा अनपडगावर असेल ना, त्या कोणतं शिकण्यासारखं खूप काय असतं. आता तुम्ही काय करणार, हे लावणार ते लावणार, असं लावणार तसं लावणार, तर काय होतं माहिती आहे का, हे आपली किन, फोटोची किन ती खराब होती. आणि हे आहे ना, हे ब्रश, तर हे सगळ्यांना नाही द्यायचं हातला ब्रश, सगळ्यांना नाही वापरायचा. त्यांना म्हणायचं की तुम्ही असले असतं आपला कलर करायचा ब्रश असून त्यांनी लावायचा एकामेकाला. ठीक आहे, हे बघा, हे थोडंसं मी लावलं. ठीक आहे, हे बघा, हे बघा, हे चांगलं मी असं करून मेकअप करते मी. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. बघाय पैसे लागत नाही भावानं, फक्त कसं लाईक करत जावा. तुम्हाला पहिलं सगळं काय असेल ते दाखवते मी. हे बघा, आता तुम्हाला हितवर लावायचं असेल तर तुम्ही हितवर लावू शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला फक्त असा सिम्पलसा मेकअप दाखवा, जसं आहे तसं. हे बघा, हे झालं आपलं मेकअप तयार. म्हणजे हे झालं आता, म्हणजे आपलं हे लिक्विड लावलं. त्याच्यानंतर आपलं हे बघा, हे फाउंडेशन आहे. हे फाउंडेशन आपल्याला जसं सूट करते, तुमच्या स्किनवर कोणतं सूट करते कोणतं नाही ते तुम्ही लावायचं. हे बघा, हे असं असं करून करून हे दाबायचं, असं असं ठीक आहे, असं असं. आता ह्याला आपल्याला असं चेहऱ्याला हे बघायचं, लय पण नाही थापायचं, सिम्पलचं लावायचं छान. आणि हे वॉटरप्रूफ आहे, ह्याच्यावर मी पाणी पण टाकलं ना तर ह्याला काय होणार नाही, म्हणून हा अख्खा दिवस राहतो आपल्या चेहऱ्यावर. हे बघ, हे तर माझं भाजलं होतं, हे पण माझं झाकून गेलंय, बघितलं का. आता तुम्ही बघू शकता. बघा, आता हे आपल्याला जास्त मी तर लावलंच ना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी थोडं थोडं वापरते, कारण कसं आहे, मला आता मेकअप नव्हता करायचा, मला तर देवाची पूजा बिजा करायची होती. पण मी म्हटलं आंघोळ करून आली तर म्हटलं चला मेकअप करूया. तर आपलं हे बघा, आपलं लिप्स हे थोडंसं होटाला लावायचं. हे लावतं ना असं, असलं होटाला लावायचं का, असं करून 2 मिनटं ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला तोपर्यंत आपण आहे ना, आपण ॲब्रो पेन्सिल लावूया. हे बघा, हे 350 रुपयाची ॲब्रो पेन्सिल आहे, खूप छान आहे, मला आवडली म्हणून घेतली, पैसा नाही बघितला मी. हे बघा, जसं तेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही बाहेर काढायचं. हे बघा, आता हे ॲब्रो पेन्सिल मी अशी लावते. हे बघा, बघा. आता तुम्ही माणसानं अनपढ गावाला काय नकरा करते या. बोलणाऱ्या बाया बोलत्यात, सगळीच नाही बोलणार. हे बघा, असा ब्रश मारायचा. आता मी फोनमध्ये बघून करते ना, ते मी आरशात बघते. हे बघा, ठीक आहे, बघा बघा. तुम्ही माणसानं काय अनपढ गवार 5वी नापास काय नकरा करते या. अरे बापरे बापरे. आता तुम्हाला हे लिपस्टिक लावायचे असेल तर लावू शकता, हा लावायचा असेल तर लावू शकता, तुम्हाला जे शेड पसंत आहे ते लावू शकता. ठीक आहे, आता आपल्या आयनर लावायचं, आयनर. ठीक आहे, तर मी पहिलं आहे ना लिपस्टिक लावते. ठीक आहे, तर मी हा लावते, हा शेड लावते मी. तर ठीक आहे, मला हा पण शेड आवडतो आहे. हे बघा, हा पण आवडतो आहे शेड मला. किंवा मला तो आता लिक्विडवाला लावते, तुम्हाला मुद्दाम सांगण्यासाठी लावते मला. ठीक आहे, तर हा आपला आहे लिक्विड. आता हे पण माझी संपत आले म्हणून मी ते नवीन घेतली. हे बघा, हे बघा, हे ब्रश कुणाला द्यायचा नाही आपला, हा आपला द्यायचा नाही. आता मी हे लावते बघा. ठीक आहे, माझ्याकडे छोटा आरसा नाही तर मी लावते.
लय बाबा, लय लोक मला नावं ठेवत्यान आणि लय लोक हसत्यान, तर हसा. पण तुम्ही जे आहे ती कमेंट, तुम्ही हसायची बी कमेंट टाका आणि कशाची बी टाका, पण तुम्हाला आहेच ना मी एकदम. म्हणजे बघा, माझ्या हिशोबाने मला कसं ना कसा ब्लॉग बनवायचा आहे, माझं पोट भरायचं आहे. आता तुम्ही मला एवढं प्रेमाने बोलला की स्मिता तू आम्हाला तुझा मेकअप दाखवत जा, तुझा मेकअप दाखवत जा. तर आता मी हे सिम्पलची टिकली लावते. तर मी तुम्हाला मेकअप दाखवायचा प्रयत्न करते. तुम्ही मला बोलला म्हणून दाखवते. मी बरंच कोणाला नाही दाखवते एकदम, आणि मला जसं येतोय तसंच मी करते बाबा. जे मला आवडतं तसं मी करते. मला काय कोणाला दाखवायला काय मला काय हे नाही तेव्हा. पण मी एक यूट्यूबर आहे आणि माझ्या हिशोबाने म्हटलं चला थोडंसं मेकअप करावं म्हटलं आणि सगळ्यांना दाखवावं म्हटलं. तर जास्त काय हसू नका. हे बघा, टिकली लावली. आपण मराठी माणूस, आपल्याला आवडतं. आता मी आयनर लावते. अहो, आता हे बघा, आयनर खूप माझे चांगला आहे, मला चांगला दिसतो, सूट करतो मला. तर हे मला आपलं आयनर, आता मेरा छोटा आरसा नाही माझ्याकडे, पण तरीसुद्धा मी हे लावून घेते. मोठा आरसा घेते, लावून घेते. ठीक आहे. बघा आयनर. आता दुसरा बाकी आहे, ते दुसरा लावून घेते मी. थोडासा अजून ह्यात ब्रश बुदून घेते एकदम. ठीक आहे. हसा हसा तुम्ही माझ्यावर हसा. हा हा. आता 2 मिनिटं असं थांबा. 2 मिनिटं असं थांबायचं. ठीक आहे. हे जर सुकून द्यायचं थोडंसं 2 मिनिटं. तसं काय हे सुकते लगेच माझं, कारण हे ब्रँड आहे एकदम. ब्रँडला सुकायची काही गरज लागत नाही, काहीच नाही. ठीक आहे. हे बघा लावलं. ठीक आहे. आता मला आहे ना थोडंसं हे फाउंडेशन मारते जरा थोडंसं, इकडं तिकडं इकडं तिकडं. ठीक आहे. हे बघा, कारण इथं बोट लागलं, इथं हात लागला, असं असतं ना. हे बघा कसं वाटते मेकअप. सिम्पलचा, एकदम सिम्पल. झगामगन मला बघा तसा नको आपल्याला. ठीक आहे. आता हे थोडंसं मी ब्रश मारते. अजून एक माझ्याकडे दुसरा आहे माझ्याकडे, पण ते मला आता मी आता बॅगेत ठेवले. ह्यातला कोणता पण मी शेड वापरू शकते. तर मला आता हा मी सूट करतोय मला, तर जर थोडासा मी ह्याच्यात मारते बघा. ठीक आहे. हे बघा थोडंसं आपलं मारते एकदम. हा माझा वॉटरप्रूफ आहे हा. ठीक आहे. बघा आता हे आहे माझ्या इथलं वरतीचं आहे माझ्याकडे, पण मी नको आता, जाऊन दे, माझ्या जास्त पण नको आता मेकअप करायला. ठीक आहे. चला, हा आपला मेकअप झाला. बघा कसं वाटतोय. आता जसं केस मला बांधायचं तसे मी बांधू शकते केस. छान आहे ना मेकअप. कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा. आणि मी एकच तुम्हाला सांगते, मला का मी अनपढ गवार आहे, 5वी नापास आहे, मला काय ह्याचं वाचता लिहायला येत नाही, काही नाही. पण तुम्हाला मी दाखवू शकते. तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. खूप छान आहे तुमचं जसं आहे. हे बघा पहिलं आता तुम्हाला सांगते. पहिलं तुम्हाला आहे ना हे लावायचं, निविया लावायचा. निविया थोडा चेहऱ्याला निविया लावायचा. 2 मिनटं थांबायचं. त्याच्यानंतर हे आहे हे लावायचं. हे लावल्यानंतर पण 2 मिनटं थांबायचं.
त्याच्यानंतर हे लावायचं, ठीक आहे, हे लावा. त्याच्यानंतर तुम्हाला ॲब्रो पेन्सिल लावा, आयनर लावा. नंतर हे झालं लिप बॉब लावा. त्याच्यानंतर तुम्ही लिपस्टिक लावा. आणि त्याच्यानंतर हे पण म्हणजे हे पण लावू शकता तुम्ही फाउंडेशन. हे झाल्यानंतर हे लावा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे करायचं, ह्याने थोडंसं ब्रश मारायचा. आणि जर तुम्हाला वाटते की हे मेकअप आता चांगला नाही वाटत, आता मला मी कॅन्सल झालं आहे, कुठं जायचं आहे बीचं, तर हे सगळा मेकअप मला सोडायचं आहे, तो लगेच निघत, तर हा कापसासंग सगळं पुसून बिसून निघता येईल. आता मी पुसायला आता मला काय जायचं आहे बाहेर, तर मी काय पुसत नाही, काहीच नाही. तर ठीक आहे. तर आता आपण लाईव्हला पण जाणार आहे थोड्या वेळानं, कारण की मला बाहेर जायचं थोडंसं कामानिमित्त. ते बाहेर आल्यानंतर मग मी लाईव्हवर येईल. तर माझा हा मेकअप तुम्हाला कसा वाटला, कसा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला एकच सांगते, मी अनपढ गावात 5वी नापास, मला इंग्लिश वाचता येत नाही, काहीच नाही, जे माझा अंगठा बहादूर मी. पण तरीसुद्धा माझ्या हिशोबाने मी थोडंसं शिकलेली नाही, तर मी थोडंसं वाचता लिहायला येतं, त्यातच मी खुश आहे. आणि त्यातच मी माझं यूट्यूब चॅनल हँडल करते, त्यातच मी ॲडिट करते, मी सगळं करते. डोक्यामध्ये ठेवायला लागतं, जरा थोडंसं ध्यान देऊन जातं आणि शिकते. तर माझा हा मेकअप तुम्हाला कसा वाटला, कसा नक्की सांगा. आता ह्या कपड्यावर हा मेकअप एकदम बरोबर सूट करतोय ना, तुम्ही सांगा. असं नाही की झागामागा कपडे घातले आणि मला बघा तुम्ही. आता काय लोक हसणार, काय बाबा नकरा करतोय, काय हे करतोय. आता हे मेकअप कशामुळे घेतला, मी एक यूट्यूबर आहे, माझे चांगले फॉलोवर आहेत, मला सगळी दुनिया ऑल इंडिया मला ओळखते. तर मी 4-5 हजाराचे जर मला मेकअपचं सामान घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही ना, बरोबर आहे का नाही भावांनो. जेवढं दुःख मी काढलं ना, ते दुःख मी कधीच नाही विसरू शकत. ह्याच्यासमोर हे काहीच नाही, त्या दुःखासमोर हे काहीच नाही. आता मी कपडे घेतले, काय वस्तू काय मला घेतल्या, काय लोक बोलले, खूप छान केलं स्मिता, खरंच तुला पण जगायचा अधिकार आहे, तू एक ते सिंगल मदर आहे, तू पण जग, मस्तपैकी जग. आणि त्याचे लोकांकडे लक्ष देऊ काहीच नको. ते कमेंट मला वाचून खूप छान वाटलं खरंच. त्या कमेंटला मी लाईक पण केलं. आता ह्या कमेंटला, ह्या व्हिडिओला किती लोक हसतात आणि किती लोक नावं ठेवतात ते तुम्ही समजा. म्हणजे अनपढ कोण आहे आणि गवार कोण आहे आणि शिकलेलं कोण आहे, विचार करा. कमेंटवरून ह्यांची सोच ऐका, बघा तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि एकामेकाला तुम्ही उत्तर द्या का मी अनपढ असले म्हणून मला अधिकार नाही मेकअप करायचा. आता कसा केला, आता तुमच्यासारखी मी पैशावाली नाही की पार्लरला जाऊन मेकअप करत बसा, तुमच्यासारखी मी ते पैशावाली नाही. आणि मला फालतू करायला आवडत नाही खर्च. मी हा केला बस झालं, माझं यूट्यूबच्या चॅनल लोकांना मी आवडली बस झालं. आणि तुम्ही मला रीलमध्ये पण बघा, मी एकदम सिम्पल आहे, मला खूप लोकांनी बघितले, खूप लोक बघतात. आणि मी एकदम पातळ आहे, मी जशी डब्बाडोल नाही, काहीच नाही. एकदम मी म्हणजे जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पातळ नाही, एकदम मी मस्तपैकी एकदम गुटगुटीत आहे, छान आहे एकदम तुमच्या आशीर्वादाने, ठीक आहे. तर तुम्ही मला रीलमध्ये पण बघायचं असं तुम्ही रीलमध्ये पण बघू शकता. आणि खूप लोकांनी मला बघितले, त्यांना पण तुम्ही विचारू शकता की मला जराही घमंड नाही कोणत्याही बातचा, ठीक आहे. तर काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज ह्या कमेंट मला बघायच्यात की किती लोक एका अनपढ गावात बायलांना हसतात आणि किती लोक चांगली बोलतात, हे पण मला आज बघायचे, ठीक आहे. बघू आपल्या भारत देशामध्ये एका सिंगल मदरला किती लोक मदत करतात. मी एक सिंगल मदर आहे, पण मी हार मानत नाही. मी खूप दुःखातनं वर आलेली आहे बाई, बरोबर आहे का नाही. तुम्ही माझ्याकडून तर काहीतरी शिकू बी शकता. तुम्हाला पार्लर जायची काही गरज नाही, काहीच नाही. तुम्ही हे सगळं घरगुती करू शकता, जसं मी केलं तसं तुम्ही करा. कोणाला दाखवायचे, आपलं घर तर आपल्याला बघायचं, लोकांना दाखवून काय लोक आपले घर नाही चालवणार, बरोबर आहे का नाही. आता हे मेकअप घेतला, माझं यूट्यूबचं चॅनल आहे म्हणून घेतलं. मला पण तुम्हाला सगळ्यांना चांगलं दिसायला पाहिजे, तुम्ही बोलणार छान वाटणार. आता किती लोकांनी मला सांगितलेलं की स्मिता की तू तू व्हिडिओ बनव, मेकअपचा व्हिडिओ बनव. खूप लोकांनी मला सांगितलं, मी माझ्या मनाचं काहीच करत नाही. आणि मी माझी गोष्ट तुमच्यापासून शेअर करते, कारण तुम्ही माझी फॅमिली आहे, तुम्ही माझी रोजीरोटी आहे म्हणायला लागेल, तुमच्यावर तर मी जगते म्हणायला लागेल. मग मी तुम्हाला कशाला मी नाव ठेवा. पण काय लोक आहेत, एखादा म्हणतात ना, एखाद्या तलावामध्ये एक मच्छी घाण असते, ते साऱ्या मछलीला तलावाला म्हणतात ना, ती घाण करते. एक मच्छी असतो, ती सगळ्या तलावाला घाण करते. मग जे घाण कमेंट असेल त्याला मी काढून फेकून देईन, ठीक आहे. तर आपल्याला फक्त ओनली चांगल्या कमेंट वाचायच्यात आणि चांगलं बोलायचं आणि चांगलं राहायचं. आता खूप लोकांना म्हणजे स्मिताचा स्वभाव आवडला, खूप लोक मला पहिली नफरत करत होती, आता प्रेम करतात. आणि खरंच आणि खूप लोक मला मदत पण करतात. आणि त्यांना एकच सांगणार, ते लोक मला बोलतात पण झाकली मूठ लाखाची, सांगू नको, तुला जे पाहिजे ते आम्हाला सांग, आम्ही तुला देतो. आणि खरोखर सांगते, तुमच्या आशीर्वादाने आणि तुम्ही ज्या लोकांनी मला मदत केली काय असेल ती, त्यांना कोटी धन्यवाद बोलते. असं तुमचं प्रेम राहून द्या. तुमच्या जीवावर तुम्ही जगते भावांनो बहिणींनो. माझा मुलगा एकच आहे, माझ्या मुलाला बाप नाही, कोणीच नाही. माझा मुलगा तेच माझं फॅमिली आणि तुम्ही ते माझी फॅमिली, मला कोणाचा आधार नाही. तर काय चुकलं असेल तर माफी असावी. बाय बाय, लव यू, फिर मिलेंगे, बाय. तुम्हाला माझ्या भावना कळतात ना भावांनो.
कळतात ना एक आईची माया कशी असते एकदम, बरोबर आहे ना. चला भावानं, समजून जावा माझा इशारा. कमसे कम जगून द्या रे मला जगून द्या रे, माझ्या लेकरासाठी जगून द्या मला. नका रे मला परेशान करत जाऊ बिना मतलबचं. जगून द्या मला प्लीज, हात जोडून विनंती करते. घाण कमेंट करू नका, चांगल्या कमेंट करा. जसं तुम्हाला आवडत नसेल तर नका बघू, पण तुम्हाला काही अधिकार नाही दिला. तुम्हीच्या स्वतःचा गिऱ्हाईकामध्ये झाका की तुम्ही काय आहे. तुम्ही जर स्वतः शहाणं समजता का. तुम्ही जर मला कमेंट करताय ना तर तुम्ही तुमच्या गिऱ्हाईकामध्ये झाका की तुम्ही किती पाण्यामध्ये आहे ते, आणि मग मला कमेंट करा. जर लोकांना तुम्ही 2 उंगल्या केलं ना तर ह्या 3 उंगल्या तुमच्याकडे असतात, हे लक्षात ठेवा. कळलं का. तेव्हा कमेंट करताना विचार करून कमेंट करत जावा. एक सिंगल मदर आहे, वेळ कधी कुणावर पण येऊ शकते. कळलं का. आज माझ्या वेळ ना, वेळ कुणावर पण येऊ शकते. ओके बाय भावांनो, नमस्कार, टाटा, बाय बाय.